फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधला लास्टचा प्रकार आहे. नंबर 12चा प्रकार आहे. आधी आपण 11 टेन्स पाहिले त्याआधी. हे 12वा टेन्स आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर टेन्समधला चौथा प्रकार आहे. तर बघा याच्यामध्ये सगळ्या टेन्सप्रमाणे पहिला जे असते शब्द ते असते सब्जेक्ट, कर्ता म्हणतात त्याला, जे की वाक्यामधलं काम करते. त्याच्यानंतर फ्युचर टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब काय असते, विल आणि शल. आणि त्यानंतर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स परफेक्ट असल्यामुळे हॅव येते. बघा हॅव इथे शब्द एक तर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये पण होता आणि इथं पण आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. त्याच्यानंतर एक बीन शब्द असते. हे दोन जोडूनच येते, हे पाठच करून टाका. आणि कंटिन्युअस टेन्स असल्यामुळं V1 प्लस आय एन जी येते. वर्बला आय एन जी लागलं की ते काय असते, कंटिन्युअस टेन्सचं वाक्य असते. आणि शेवटी काय येते, ऑब्जेक्ट येते. ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर जर कॉम्प्लिमेंट असेल तर कॉम्प्लिमेंट पण येते. आता बघा पहिल्या नंबरचं वाक्य बघू, सिम्पल प्रेझेंट टेन्सचं, ज्याला आपल्याला काय करायचं आहे, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. वाक्य काय आहे, ह्युमन्स बिगिन टू लिव्ह ऑन मार्स. म्हणजे ह्युमन्स म्हणजे काय, मानव. मानवांनी सुरुवात केली मंगळावर राहण्यास. वाक्याचा अर्थ असा होते. तर ह्युमन्स जे आहे ते तुमचं सब्जेक्ट आहे, नाऊन आहे बघा. आणि बिगिन जे आहे ते V1 आहे. टू लिव्ह हे ऑब्जेक्ट आहे. आणि ऑब्जेक्टच्या पुढे इथं प्रिपोजिशन आहे बघा, हे ऑन. ऑन मार्सपासून हे काय, कॉम्प्लिमेंट. हे प्रिपोजिशनच्या पुढचं जे काय असते ते काय असते, कॉम्प्लिमेंट. वर्ब काय आहे, बिगिन. BIGIN हे बिगिन V1 आहे. याचं V2 काय येते, बिगॅन. आणि V3 काय येते, बिगन. हे आहे V3. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करायचं. आत्ताच वर फॉर्म्युला लिहिला होता. पहिल्यांदा काय असते, पहिल्यांदा असते सब्जेक्ट. ह्युमन्सला अंडरलाईन करायचं, सब्जेक्ट लिहायचं. त्याच्यानंतर काय असते, विल. विल काय, हेल्पिंग वर्ब आहे. आणि हॅव बीन तर सोबतच येतात बघा. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये हॅव आणि बीन सोबतच येतात. त्याच्यानंतर पुढे आहे बघा, बिगिनिंग. हे आहे बिगिनचं V1 आणि त्याला ING लागलं, काय झालं, बिगिनिंग. आणि स्पेलिंग लक्षात घ्या बघा, BEGIN एवढं बिगिन होतं, पण त्याला ING लागताना यनचं काय होते, डबल एन होते. तर स्पेलिंग लक्षात ठेवा. आणि टू लिव्ह हे काय, ऑब्जेक्ट आहे. आणि ऑन मार्स हे काय बघा, कॉम्प्लिमेंट आहे. ह्युमन्स विल हॅव बीन बिगिनिंग टू लिव्ह ऑन मार्स. तर टेन्स ओळखताना फक्त तुम्हाला काय बघायचं, हेल्पिंग वर्ब आणि वर्ब कोणता आहे ते जर बघितलं तुम्ही तर टेन्सचा प्रकार ओळखायला येते लगेचच. 2 नंबरचं सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, इंडिया बिल्ड्स लॅब ॲट नॉर्थ पोल. म्हणजे भारताने, बिल्ड म्हणजे बांधली, लॅब म्हणजे काय, एक प्रयोगशाळा, ॲट नॉर्थ पोल म्हणजे पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर भारतानं प्रयोगशाळा बांधली, असं वाक्य आहे. इंडिया सब्जेक्ट आहे, कारण इंडिया काम करायला बांधण्याचं. काम काय, बांधणे हे वर्ब आहे. लॅब हे ऑब्जेक्ट आहे, काय बांधली, लॅब बांधली. आणि ॲट नॉर्थ पोल हे काय, कॉम्प्लिमेंट आहे. ॲट काय होतं, प्रिपोजिशन. प्रिपोजिशनच्या पुढे काय असते, कॉम्प्लिमेंट. बघा बिल्ड जे आहे ते तुमचं वर्ब आहे, BILD बिल्ड. हे V1 आहे. याचं V2 काय येते, BUILT बिल्ट. V2 पण बिल्ट आहे आणि V3 पण काय, बिल्ट आहे. याचं तुम्हाला करायचं आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करताना तुम्हाला फॉर्म्युला त्याचा पाठ पाहिजे. फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस हॅव प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट आणि असेल तर प्लस कॉम्प्लिमेंट. बघा सब्जेक्ट काय, इंडिया. विल हेल्पिंग वर्ब आहे, कारण फ्युचर टेन्समध्ये विल हेल्पिंग वर्ब असते. फ्युचर आल्यावर पक्का समजून जायचं की विलच आहे. विल आल्यावर समजून जायचं की काय, फ्युचर टेन्सच आहे. त्याच्यानंतर बघा, हॅव बीन बिल्डिंग लॅब ॲट नॉर्थ पोल. V1 प्लस ING असलं की समजून जायचं की काय, कंटिन्युअस टेन्सच आहे. कारण कंटिन्युअस असल्याशिवाय काय येत नाही, वर्बला ING लागतच नाही. तर सगळ्या वाक्याचे जेव्हा तुम्ही 12 पण प्रकार लक्षात ठेवणार आणि तुम्ही जेव्हा हेल्पिंग वर्ब आणि वर्बकडे बघितणार तर तुम्हाला लगेच कळणार की कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. नंबर 3चं आता बघा, इथं मी तुम्हाला होमवर्कसाठी 2 वाक्य देतो. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये देतो आणि तुम्ही काय करा, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करा. वाक्य आहे, महेश पेज
इलेक्ट्रिसिटी बिल. महेश सब्जेक्ट आहे, पेज V1 आहे, इलेक्ट्रिसिटी बिल हे आहे ऑब्जेक्ट. हे तुमचं काय आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. याला तुम्हाला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करायचं आहे. अजून एक देतो नंबर 2चं, 2 देतो तुम्हाला होमवर्कसाठी. दे बीट, बीट म्हणजे हरवणे, दे म्हणजे ते, त्यांनी बीट केलं म्हणजे त्यांनी आम्हाला हरवलं. अस म्हणजे आम्हाला हरवलं इन हॉकी, त्यांनी आम्हाला हॉकीमध्ये हरवलं. दे सब्जेक्ट आहे, बीट V1 आहे, अस जे आहे ते ऑब्जेक्ट आहे, इन हॉकी जे आहे ते कॉम्प्लिमेंट आहे. हे पण आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. तर बघा आता पुढचं आपण बघूत. आपलं सिम्पल प्रेझेंट टेन्सचं 3 नंबरचं वाक्य काय, हिंदूज बस्ट फायर क्रॅकर इन दिवाळी. हिंदूज म्हणजे हिंदू लोक, बस्ट म्हणजे फोडतात, फायर क्रॅकर म्हणजे फटाके, इन दिवाळी म्हणजे दिवाळीमध्ये हिंदू लोक फटाके फोडतात, असा वाक्याचा अर्थ आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स वाक्य आहे. हिंदू सब्जेक्ट, बस्ट V1, फायर क्रॅकर ऑब्जेक्ट, इन दिवाळी कॉम्प्लिमेंट. हे बस्ट जे आहे ते आहे V1 आणि बस्टेड जे आहे ते आहे V2 आणि V3. याच्यामध्ये लागत नाही तुम्हाला, पण लक्षात राहू दे, कारण तुम्हाला जर हेच वाक्य पास्ट परफेक्ट टेन्स करायला म्हटलं तर तुम्हाला V3 लागते आणि सिम्पल पास्ट टेन्स करा म्हटलं तर काय लागणार, V2 लागणार. पण आता फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करायचं आहे, त्याच्यासाठी काय लागते, पहिला शब्द सब्जेक्ट, त्यानंतर हेल्पिंग वर फ्युचर टेन्समध्ये विल असते आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसमध्ये हॅव आणि हे बीन दोघंजणं जोडूनच येतात, हॅव बीन. त्याच्यानंतर कंटिन्युअस टेन्समध्ये असल्यामुळं V1 प्लस ING लागते. V1ला बस्टला ING लागलं, बस्टिंग झालं आणि ऑब्जेक्ट होता फायर क्रॅकर. ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट जागीच्या जागी जशाला तसे. हिंदूज विल हॅव बीन बस्टिंग फायर क्रॅकर इन दिवाळी असं वाक्य होते तुमचं फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. 4 नंबरचं सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य बघा. मीराबाई चानू ओव्हरकम्स ह्यूज ऑब्स्टॅकल्स. मीराबाई चानू नाव आहे, ओव्हरकम्स म्हणजे तिनं मात केली, हे वर्ब आहे मात करणे. ह्यूज ऑब्स्टॅकल्स, ह्यूज म्हणजे खूप जास्त, ऑब्स्टॅकल म्हणजे अडथळे, तर खूप मोठा अडथळा तिनं त्याच्यावर मात केली. तर मीराबाई चानू तुमचं काय सब्जेक्ट आहे, ओव्हरकम्स हे V1 आहे. बघा मीराबाई चानू तृतीय पुरुषी एकवचनी आहे, एकाच बाईचं नाव आहे म्हणून ते वर्बचं पहिलं रूपा सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये V1ला काय लागते, यस किंवा ES लागते. बघा इथे ES लागलं, ओव्हरकमला यस लागलं. ह्यूज ऑब्स्टॅकल हे काय ऑब्जेक्ट आहे. ह्यूज ऑब्स्टॅकल म्हणजे खूप मोठा अडथळा. आता जे ओव्हरकम आहे ते तुमचं वर्ब आहे, OVERCOME हे V1 आहे. त्याचं V2 काय ते ओव्हरकेम आणि V3 काय ते ओव्हरकम. V3 आणि V1 सेम आहेत, पण आता इथं लागत नाही, तुम्हाला V1च लागते. बघा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये तुम्हाला सब्जेक्ट लिहिला तुम्ही जशाला तसा, मीराबाई चानू, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब लिहावं लागणार आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये हॅव आणि बीन सोबतच असतात, हे लक्षात ठेवायचं. हॅव आणि बीन सोबत आले, विल हॅव बीन एकत्र आले की कोणता टेन्स असणार आहे, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि बघा वर्बला काय लागलं, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये V1 ओव्हरकम होतं, त्याला लागलं ING. शेवटचं ई काढून जाते बघा, एमच्या पुढचं ई काढून टाकलं आणि त्याला पुढे ING लागलं. आणि ह्यूज ऑब्स्टॅकल काय आहे तुमचं ऑब्जेक्ट आहे. मीराबाई चानू विल हॅव बीन ओव्हरकमिंग ह्यूज ऑब्स्टॅकल हे झालं फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. नंबर 5चं सिम्पल प्रेझेंट टेन्स वाक्य, इंडियन्स सीक इंडिपेंडन्स फ्रॉम ब्रिटिश. सीक म्हणजे शोधणे, म्हणजे पाहिजे असणे.